आपण एखाद्या गोष्टीची नवीन सुरुवात करतो, पण मार्केटमध्ये अशी कुठलीच गोष्ट आता शिल्लक राहिली नाही की ती नाही आहे किंवा त्याची सुरुवात कुणीतरी केली नाही. बरं, आपण त्यांनाच फॉलो करतो का? तर तसं नाही. ही आपल्यातली एक आवड असते आणि आपल्यातली आवड तर आपण जपलीच पाहिजे. तसंच मी यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि मी माझ्या मैत्रिणींना सांगायचे, तेव्हा त्यांनाही असंच वाटायचं की अनेक यूट्यूब चॅनल ऑलरेडी आहेत आणि त्यांनी खूप छान ग्रो केलं आहे. तर तुझं यूट्यूब चॅनल चालेल का? तर मी म्हटलं की चालेल न चालेल, आपण असा विचार का बरं करायचा? आपण सुरू तर करून बघूया. आणि सुरू केल्यानंतर आपल्याला कळतं की आपलं यूट्यूब चॅनल चालतं नाही चालत. आणि कितीही यूट्यूब चॅनल असले तरी तुम्ही जशी क्वालिटी द्याल किंवा तुम्ही जसा व्हिडिओ तयार कराल, अपलोड कराल, त्या पद्धतीने तो चालणारच आहे. याचा अनुभव मला नक्कीच आला. आणि जेव्हा माझ्या व्हिडिओ 1 किंवा 2 व्ह्यूज यायचे किंवा मी स्वतःच व्हिडिओ बघायची आणि आता आपला व्हिडिओ टाकला की लगेच त्याला 1000, 2000, 3000 किंवा त्याच्या पुढेसुद्धा व्ह्यूज येतात. तर हाच माझा अनुभव होता. त्यासाठी तुम्ही जी तुमची आवड असेल ती नक्की जपा आणि ती करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तर आज स्वयंपाकाला मी अगदी साधीसुधी शेपूची भाजी केली होती. ही मूग डाळ टाकून मी केली होती आणि रेसिपी तर अगदी साधी सोपी आहे. फक्त त्यासाठी मी मिरच्यांचे काप, लसूण आणि थोडीशी मूग डाळ भिजवून घातली होती, ती त्यात टाकली आणि शेपू बारीक कट करून त्यात टाकून घेतला. छान तव्यावर गरम गरम भाकर तयार करून घेतली आणि जेवणाचं ताट तयार करून घेतलं. तर आज असा आम्ही साधा सोपा बेत केला होता. असा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि हे अगदी साधं सोपं असलं तरी पण चवीला अगदी खूप छान आहे आणि शरीराला देखील पौष्टिक आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.